सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील गल्ली 5-6 येथे मेट्रो चप्पल दुकानासमोर रस्त्याच्या मधोमध गटारीचा मोठा खड्डा पडल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। गेल्या 15 ते 20 दिवसांपासून हा खड्डा उघडाच असून नुकतीच यातील प्रवासी रिक्षा अडकल्याची घटना घडली आहे। केवळ रस्तेच नव्हे तर परिसरातील अनेक ठिकाणचे पथदिवे बंद असणे किंवा नियमित साफसफाईच्या अभावामुळे साचलेले कचऱ्याचे ढीग यामुळे स्थानिक रहिवासी त्रस्त झाले। नियमित कर भरूनही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने आणि रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप करत नागरिकांकडून मनपा प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। या गंभीर समस्येवर सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र गायकवाड यांनी चिंता व्यक्त करत प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली। येत्या 15 दिवसात शाळा सुरू होणार असून याच मार्गावरून शाळकरी मुलांची आणि वाहनांची मोठी वर्दळ असते। उघड्या खड्ड्यांमुळे एखाद्या निष्पाप विद्यार्थ्याचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। प्रशासनाने कोणत्याही अनर्थाची वाट न पाहता त्वरित या खड्ड्याची दुरुस्ती करावी आणि परिसरातील स्वच्छता व इतर प्रलंबित नागरी प्रश्न मार्गी लावून जनतेला दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी देवेंद्र गायकवाड यांनी केली आहे। मी सामाजिक कार्यकर्ता देवेंद्र पांडुरंग गायकवाड प्रभाग क्रमांक 11 मध्ये 15 ते 20 दिवसापासून गल्ली नंबर 4-5 च्या बोळीमध्ये मेट्रो चप्पलवाल्याच्या ठिकाणी या 8 ते 15 दिवसापासून या ठिकाणी खड्डा पडलेला आहे। पण महानगरपालिका हे रस्त्यामध्ये खड्डा आहे, महानगरपालिका याकडे कोणत्याही प्रकारे लक्ष देत नाहीये। आज त्या ठिकाणी माल वाहतूक रिक्षा ही खड्ड्यामध्ये तिथं अटकली। त्या रिक्षामध्ये एक लहान बालिक होता मालासहित, तो सुद्धा त्या ठिकाणी खाली पडला। मग त्या ठिकाणावरून मी जात असताना ती रिक्षा बघितली, त्या रिक्षामधून तो लहान बालक सुद्धा रिक्षा खड्ड्यातनं काढण्यासाठी ढकलू राहिला। हे फक्त महानगरपालिका आज लोक कर भरता, रस्ता खड्ड्यात का खड्ड्यात रिक्षा हे समजायला मार्ग नाही। आज तो लहान बालिक होता, बरं त्या ठिकाणी अनुचित प्रकार काही मोठी घटना घडली नाही। ते गटरीचा खड्डा आहे त्या आणि प्रभाग क्रमांक 11 हा अतिशय पेड भाग असल्यामुळे या ठिकाणी आता 15 दिवसावरती शाळा चालू होतील। लहान लहान पोरांच्या शाळा येता जाता रिक्षा येतात तिथनं, म्हणजे आता महानगरपालिका व प्रशासन या लहान पोरांची दुर्घटना घडण्याची वाट बघते का? प्रभाग क्रमांक 11 हा अतिशय पेड भाग असल्यामुळे इथं लहान लहान पोरं खेळता व शाळकरी विद्यार्थी येता जातात। आता या ठिकाणी आज माल वाहतूक रिक्षा अटकली, पण उद्या उठून जर शाळेच्या पोरांची रिक्षा त्या ठिकाणी जर अटकली पडली काही ती त्या ठिकाणी एखाद्याचा बळी गेल्यावरती ते खड्डे बुजवले जाईल का? महानगरपालिकेमध्ये काही टक्केवारीमुळं असे चोर लोकांमुळं या असे रस्त्याला खड्डे पडताय। आता खड्ड्यात रिक्षा का रिक्षात खड्डा हे समजत नाहीये, पण आता याच्यावरती महानगरपालिका तातडीने लक्ष देईल का? पेड भागामध्ये अतिशय माणूस दवाखान्यापासून परेशान आहे। आता महानगरपालिका ती परेशान करू राहिली, म्हणजे माणूस घरपट्टी नळपट्टी सगळ्या गोष्टी भरल्यानंतर त्याला मूलभूत सुविधा दिल्या जात नाही। त्या ठिकाणी झाडूवाली बाई येऊन राहिली, त्या ठिकाणातल्या अनेक अडचणी, पथदिवे बंद आहे, घाणीचे साम्राज्य आहे। म्हणजे ज्या टाइमी इलेक्शन राहतं त्या टाइमी प्रभाग क्रमांक 11 वरती आणि धुळेकर लोकांचं लक्ष राहतं किंवा तिथं कोणाचं तकदीर खुलतं, पण तकदीर खुलल्यानंतर सुद्धा अशीच परिस्थिती। मग याच्यानंतर महानगरपालिका हे 10% जी आपली जी पद्धत आहे नकली ठेकेदार म्हणून भरलेले याशी काम चुकारपणा करता आणि चांगल्या रस्त्यांना खड्डे पडता। आता धुळे शहरामध्ये एकही रस्ता चांगला नाही, पुरे रोड खोदून ठेवले। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।